निसर्गाच्या सानिध्यात रंगला एकता महिला मंच चा श्रावणश्री जल्लोष, महिला सक्षमीकरणाचा नवा निर्धार। आमदार सुभाष बापू देशमुख व नगराध्यक्षा मिनलताई साठे यांच्या उपस्थितीत मैत्रिणींच्या सोहळ्याला उदंड प्रतिसाद। पाऊस, फुगड्या आणि सेल्फीच्या साक्षीनं रंगला फ्रेंडशिप डे। एकता महिला मंच आयोजित श्रावणश्री जल्लोष मैत्रिणींचा 2026 हा सोहळा दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी नांदणी रोड, वैराग येथील निसर्गरम्य वातावरणात अत्यंत अभूतपूर्व उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला। आजच्याच दिवशी फ्रेंडशिप डे, मैत्री दिन असल्याने सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील हजारो महिला एकत्र येत या अनोख्या मैत्री सोहळ्याचा आणि श्रावण आनंदाचा मनमुराद आनंद लुटला। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन। कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली। हा मान प्रमुख पाहुणे आमदार सुभाष बापू देशमुख यांना देण्यात आला। त्यानंतर एकता महिला मंचच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा भव्य सत्कार व सन्मान करण्यात आला। याप्रसंगी मंचाच्या अनेक महिला सदस्यांनी आपली मनोगते व्यक्त करत मंचाच्या कार्याचा गौरव केला। बँकिंग, कर्ज आणि मार्केटिंगवर प्रास्ताविकात प्रकाश कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकता महिला मंचचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर यांनी केले। आपल्या प्रास्ताविकात त्यांनी मंचाच्या सामाजिक कार्याचा आलेख मांडला। महिलांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, बँकिंग, कर्ज प्रक्रियेतील अडचणी आणि स्वयंरोजगारासाठी लागणारे योग्य मार्गदर्शन यावर त्यांनी प्रकाश टाकला। महिला जर स्वतःचे गृहोद्योग किंवा खाद्यपदार्थ बनवत असतील तर त्यांना योग्य मार्केटिंग सपोर्ट आणि सहकार्य मिळायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी आमदार सुभाष बापू देशमुख यांच्याकडे व्यक्त केली। श्रावण ट्रिप, फुगड्या आणि समाजप्रबोधन। महिलांना दैनंदिन धावपळीतून आणि तणावातून मुक्ती मिळावी म्हणून या 1 दिवसीय श्रावण ट्रिपचे आयोजन करण्यात आले होते। श्रावण महिना सुरू झाल्याने महिलांनी निसर्गाच्या कुशीत फेर धरले, फुगड्या खेळल्या आणि झोक्याचा आनंद घेतला। केवळ मनोरंजनच नाही तर सामाजिक भान जपत महिलांनी यावेळी दारूबंदी आणि त्याचे दुष्परिणाम यावर अतिशय प्रभावी अशी एकपात्री नाटके व पथनाट्ये सादर केली। सोहळा सुरू असतानाच निसर्गानेही श्रावणश्रींची बरसात केली। या पावसात भिजत, गाण्यांवर थिरकत, सेल्फी आणि रील्स काढत महिलांनी हा दिवस आयुष्यभरासाठी संस्मरणीय केला। प्रमुख उपस्थितांची मांदियाळी। या भव्य सोहळ्यासाठी आमदार सुभाष बापू देशमुख, माढ्याच्या नगराध्यक्षा मिनलताई साठे, कोंढारे ज्वेलर्सच्या संचालिका अरुणाताई कोंढारे, उपनगराध्यक्षा कल्पनाताई जगदाळे, एकता महिला मंचचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर प्रामुख्याने उपस्थित होते। तसेच यावेळी एकता महिला मंचच्या जिल्हाप्रमुख लक्ष्मी सुतार, स्वाती शिंदे, कविता दसवंत, गीतांजली जोशी, मीनाक्षी साळुंखे, नलिनी धेंडे, प्रमिला जाधव, स्वाती जोगदंडकर, प्रभावती साबळे, राजनंदनी हाके, शीतल संकपाळ, रोहिणी डाके, राणी घालमे, सावित्री पाटील, संजीवनी शेळके, प्रीती यरनाळे, वसुधा कुंभार, रंजना गवळी, प्रतीक्षा सांगुळे, वर्षा साळुंखे, आरती कोळी, राजेश्री बादगुडे, रजनी घोंगडे, स्नेहल तळेकर, शुभांगी अडसूळ, सुनीता जांभळे, पूजा काळे, संगीता काजळे, संध्या सरवदे, वैष्णवी सुरवसे, सविता काजळे, संगीता काजळे, काजल काजळे, अविदा डाके, अनिता डाके, अश्विनी माळी, जयश्री संकपाळ यांच्यासह सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील हजारो महिला सक्रिय सहभागी झाल्या होत्या। महिलांच्या रोजगारासाठी आणि प्रगतीसाठी आम्ही सदैव पाठीशी। आमदार सुभाष बापू देशमुख, प्रमुख मार्गदर्शक, एकता महिला मंचच्या माध्यमातून आज वैरागच्या भूमीत महिलांची झालेली अथांग गर्दी पाहून मन थक्क झाले। आज योगायोगाने फ्रेंडशिप डे आहे आणि मला आज इतक्या हजारो भगिनी मैत्रीण म्हणून मिळाल्या, ही माझ्यासाठी अत्यंत मोलाची गोष्ट आहे। एकता महिला मंचचे कार्य कौतुकास्पद आहे। महिलांना स्वयंरोजगारासाठी, बँकिंग, कर्ज प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात आणि मार्केटिंगसाठी महिलांना इथून पुढेही आमचे पूर्ण सहकार्य आणि आर्थिक सामाजिक सपोर्ट राहील। दारूबंदीसारख्या सामाजिक विषयांवर महिलांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले आणि एक सकारात्मक ऊर्जा महिलांमध्ये निर्माण केली। महिला प्रत्येक क्षेत्राचा कार्यभार उत्तम सांभाळू शकतात। मिनलताई साठे, नगराध्यक्षा, माढा नगरपंचायत। एकता महिला मंचने महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे। मी गेल्या अनेक वर्षांपासून माढा नगरपंचायतीचा कारभार पाहत आहे। या अनुभवावरून मी ठामपणे सांगू शकते की प्रत्येक महिलेमध्ये सुप्त गुण आणि कला असतात। जर योग्य संधी मिळाली तर महिला कोणत्याही क्षेत्राचा कार्यभार अत्यंत उत्तमरित्या सांभाळू शकतात। आजच्या काळात वाढत्या सोशल मीडियाच्या आणि मोबाईलच्या अतिवापराचे मुलांवर होणारे दुष्परिणाम पालकांनी ओळखले पाहिजेत। मोबाईलचे व्यसन हे इतर कोणत्याही व्यसनाइतकेच घातक आहे, त्यामुळे महिलांनी आपल्या कुटुंबाला सक्षम करतानाच मुलांकडेही विशेष लक्ष द्यावे।
माढा तालुक्यात या मंचाला आमचे नेहमीच सहकार्य राहील. आर्थिक स्वावलंबन हेच खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण. अरुणाताई कोंढारे, संचालिका, कोंढारे ज्वेलर्स. महिलांनी केवळ चूल आणि मूल यामध्ये न अडकता स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. आर्थिक स्वावलंबन हेच महिला सक्षमीकरणाचे पहिले पाऊल आहे. आज ग्रामीण आणि शहरी भागातील महिला विविध गृहउद्योग करत आहेत, पण त्यांना योग्य दिशा आणि रोजगाराच्या संधी मिळणे गरजेचे आहे. महिलांनी आपल्यातील कौशल्याचा वापर करून व्यवसायात उतरावे. सोनेरी भविष्यासाठी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी महिलांना रोजगाराच्या अनुषंगाने सर्वतोपरी मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यास आम्ही नेहमीच तत्पर आहोत.